नमस्कार मित्रांनो, आजच्या ब्लॉगमध्ये परत एकदा तुमचं स्वागत आहे. आज आपण आलेलो आहे डाळिंबामध्ये खाण्यासोबत काम चालू आहे. आता असा सेट झालेला आहे. साईज बघू शकता तुम्ही. आता ही आहे 50 ते 40 ची साईज आहे. आता ही अशी. आणि आज ब्लॉग थोडा उशिरा सुरू केला कारण की खाणं सोडलं. मग ते मामाला देऊळ बंदाचं तिकीट बुक करायचं होतं. मग ते काय त्यांचं चालू होतं, फोन चालू होता. मग काय टाईमच भेटला नाही मला. आता इकडं आहे बघा, टाईम चांगला सेट झालेलं, काय अडचण नाही. मस्तपैकी ही सगळी पप्पाची माझी मेहनत आहे. कारण की जास्त करून पप्पा आणि मी आम्ही राहतो आणि बाबाचं हे खाल्लं काम राहतं. ऊन पण आज जास्त आहे. आता वाजले 12 वाजता ब्लॉग सुरू केला आहे. कारण की विसरूनच गेलो तर ब्लॉग सुरू करतो. फक्त मी व्हिडिओ काढला तेवढा, तो ट्रॅक्टरचा आपण जुन्या घरी तेवढा व्हिडिओ काढले फक्त. त्याच्यानंतर आत्ता आपल्या डाळिंबाच्या प्लॉट पशीच पेरूचं प्लॉट. आणि हा आहे यांचा 1 वर्षाचा. त्यांचं फळं बघू किती याने हातात धरलं आहे. एवढं काय आपल्या घरापासल्या प्लॉटवानी फळं नाही दिसते एवढे. आणि किती कडक आहे, एवढं काय माल नाही यायला. पण आपल्या इकडून त्याला भरपूर माल आहे. एवढा काही दिसत नाही. आणि आपली इडली विहीर रावली जावळी तिला म्हणत्या. आणि आता खाणं सोडलं का जाऊ पटकन घरी आलेलो आहे. चाललो आहे घरात. पप्पाला मोठा ट्रॅक्टर आहे. पप्पा काही ट्रॅक्टर दे ना. यो बघा भाड्याचं गाव कोणाला दाखवायचं म्हणजे आमच्या फॅमिली ना आता तो काय फोनच पुढे निघाले आहे. एक आंबा हातात पण मावत नाही. किती इधर एकदा असा वजन किती करू बघू. जाळी काय मायनस करते. 17 600 काढून टाक म्हणजे 16 किलो. हा 16 किलो म्हणजे 16.5 किलोची दिसते का? 16.5 नाही दिसणार असं. 17 किलो 670 ग्रॅम 16 किलो धरायचा. कारण की कॅरेट मायनस नाही केला आपण. पण हे हई इतका बडा आंबा शाकी का नाही रे. हा रे थोडं पीक केलं काटा बन. आता मी घेतला आहे जॉईंटर ट्रॅक्टर. येऊ राहिला अमेरिकावर. होऊ शकता व्हिडिओ कॉल चालू आहे साऱ्यांना. हा कोण सर बोलला? नो वाटतं ना पाठवा. जॉईंटर आहे, लोड केला आहे, ट्रॅक्टर फासला आहे. मग थोडा टाईम लागला, उशीर आहे. 2-1 तासात येऊन जाईल. ड्रायव्हर आमचे ते झोपलेले होते थोडे, त्यांनी ट्रॅक्टर येत नाही चालवता. आज काय काम नव्हतं म्हणून आज सारा दिवस आराम होता. आणि आत्ता पावडर मारली तेवढीच. आणि आज आंबे उतरवले आपण. आपल्या सगळ्यात मोठे झाडाचे सगळ्यात मोठं छोटं झाड आहे, पण आंबे आवडले मोठं टपुरे. मग आता आपण त्यामुळे खाणं सोडलं. आपण डाळिंबाला सोडलं आणि शेवंतीला आणि पेरूला सोडलं. मग आजचा ब्लॉग एवढाच राहील, जास्त काय राहणार नाही. दिसलं तर अजून थोडंफार दिसेल. जसं मी मग सांगितलं तुम्हाला का आपण आंबे तोडले, तसं मी वरतीच बसले मामाच्या मुलासोबत. कारण की आज ब्लॉग्स करण्यासाठी पण काही नाही, कंटेंट पण नाही. कंटेंट काही भेटलंच नाही मला आज. आपण लागलं दीदीला कंटेंटला घेऊ. असलं तर काही काम करतील काय रे, एवढं काही विशेष नाही. आपण डाळिंबाला तेवढं आज खाणं सोडलं. त्याच्यामध्ये पण फुटबॉलचं ते थोडंसं फुटबॉल घरीच ठेवला. कारण की काल पप्पाने रामाचं निमकरण मारलं होतं ना. मग त्याच्यामुळे जास्त शार होतं. मग ते काय आपण जास्त हेच केलं नाही. पप्पाने ते खोललं फुटबॉल त्याचा आणि ब्लोअर पैसे ठेवून दिला टिपड्या आपल्या टाकी पैशी. मग तो एवढंच राहिलं. पप्पा गेले निघून. पप्पाला वाटतं मी जोडलं. मग काय ते जोडलं नाही, तसंच सोडलं खाणं. मग आता त्याच्यानंतर विंचर लॉक झाली. कुठं खाणं जातं. साफ केलं. मग पप्पाला म्हणतो ट्रॅक्टर मी घेऊन जातो. पप्पा काय ट्रॅक्टर द्यायना मला, तसेच घेऊन सुटले. मग आता काय बसलो आहे. आता वाजले, आता किती वाजले बाहेर? 7:30 ना. 7:30 वाजले. बघू तिकडं आता बच्चीवर आहे. थोड्या वेळात बघू आता काय काम असलं तर करू. तोपर्यंत ब्लॉग एडिट करतो. काम असलं तर परत आपल्याला करता येतो ब्लॉग कंटिन्यू. माझ्याकडे नंबर सेव आता. 1 नंबरने कॉल आला धोरे म्हणून. नाही धोरे म्हणून ब्लॉग नाही रे, धोरे म्हणून मला फोन आला. तर म्हणून हा आशिष चुकून लागला होता म्हणून, हे मुलांनी लावला होता धोरे. म्हटलं ते म्हणलं धोरे कोण आहे. मग बघितलं व्हॉट्सअपला जाऊन, तर धोरे नाही, ते दुसरं नाव होतं. दूर नाव कसं का मला नाही माहिती धुरे कसं आलं. ठीक नंबर सेव आहे ना. हां मग सांगितलं ना, मग बोल ना अशी बोलली ना ती बंद कर ना.
आता जेवण झालंय. आता माहित नाही दोरी दीपाली कोणी माहित नाही आपल्याला. मग काय मला माहिती हा नंबर कोणाचा होता. मग व्हॉट्सअपला गेलो, मग नंबर चेक केला की समजलं कोणाचा आहे, नाव नाही सांगायचं. आता झोपायची तयारी केली आहे. इकडं मस्त गावात तरली आम्ही दोघंच झोपतो वरती गच्चीवर. मी आजच नाही म्हणजे तुम्हाला आधी पण दाखवले, पण तेव्हा एक सिंगल गाडी होती. आता ड्युअल पण नाही, दीडच आहे. मला झोपतो. आणि आजचा ब्लॉग थोडा कमी राहील. आजचा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल नक्की लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा विसरू नका. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. थँक्यू फॉर वॉचिंग. बाय.